विश्रामबाग सांगली येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 28 मार्च 2026 रोजी सावरकर प्रशाला विश्रामबाग सांगली येथे विराट हिंदू संमेलन संपन्न झाले. चाणक्यपुरी येथील साई शिखर मंदिर यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. कलश यात्रेने संमेलनाची सुरुवात झाली. गुंडेवाडी येथील श्री विठ्ठल एडके यांनी समाज परिवर्तनाची पंचसूत्री तसेच मिरज येथील सौ जान्हवीताई बेडेकर यांनी स्त्री शक्ती या विषयावर प्रबोधन केले. यावेळी नंदादीप नेत्र रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर व जीवनविद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी हिंदू संस्कृतीचे विशाल मन, भारतीयांनी लावलेले विज्ञानातील शोध याबद्दल स्लाइड शोच्या माध्यमातून साध्या सोप्या भाषेत लोकांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इरसेड संस्थेचे किरण कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन साई शिखर मंदिराचे विश्वस्त राजेंद्रसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्नेहा पावसकर व सतीश गाडगीळ यांनी केले. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सावरकर प्रतिष्ठान विश्रामबाग, विश्वयोग दर्शन केंद्र सांगली मिरज, स्त्री सखी महिला मंडळ, आध्या योग वर्ग, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ओम श्रीराम सांस्कृतिक सेवा फाउंडेशन, परमपूज्य कलावती आई सेवक मंडळ, सिद्धशक्ती सेवाभावी संस्था, इरसेड फाउंडेशन आणि श्रीमंत योगी सांस्कृतिक मंडळ या संस्थांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी विश्रामबाग परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण आर्यावर्त म्हणजे डू यू नो दॅट आर्यावर्त येस आत्ता तर या सर्वांचं मी आपल्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी स्वागत करतो आहे. आणि याचबरोबर आपण सर्व उपस्थित हिंदू प्रेमी बंधू भगिनींनो आणि त्याच वेळेला माझ्या सर्व परमप्रिय स्वयंसेवक बंधूंनो, काय आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत व सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. गेल्या महिन्यामध्ये शांत मनाने म्हणायचं आहे, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आज या ठिकाणी हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साधना करणारे हिंदू उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने संयोजकांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद. तर आपण आणि माझे हिंदू बंधू आणि भगिनींनो, गर्व से कहो हम हिंदू है. आज आपण विराट हिंदू संमेलन या निमित्तानं एकत्र जमलोय. जिजाऊला निरोप मिळाला. लखोजी जाधव हे त्यांचे वडील आणि त्यांचे 3 भाऊ सुलतानाला भेटायला गेलेले होते. मुजराही त्यांनी तिथे केलेला होता आणि मुजरा न स्वीकारता सुलतान तिथून निघून गेला आणि त्या चौघांचीही तिथे कत्तल झाली. हे जिजाऊंना कळलं आणि त्यांना बघा, म्हणजे आपण माता म्हणून त्यांच्याकडे बघतोच, पण एक लेख म्हणून सुद्धा त्यांनी हे भोगलं, सोसलं आणि पुढे जाऊन त्यांनी शिवबाला जे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आपण म्हणून आज्ञा दिली, प्रेरणा दिली, पूर्णपणे त्याला सतत मार्गदर्शन केलं. हे करत असताना त्यांनी आपल्यासारखा, म्हणजे असं थोडंसं म्हणावंसं वाटतंय की आपल्यासारखा विचार नाही केला. की आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर आणि आजच्या विराट संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, सर्व तरुण, बाल, आबालवृद्ध, आजच्या या कार्यक्रमासाठी जी माझ्याकडं पंचसूत्री मांडायचे ती संघाची. संघ म्हणलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. थोडंसं आपल्याला आपला इतिहास वाचल्याशिवाय वर्तमानाची जाणीव होत नाही. म्हणून
मी तुम्हाला एक साधारणपणे 150-1.5 वर्ष पाठीमागे घेऊन जातो. जसं जिभेला मिरची लागल्यानंतर डोकं जरा झंझणतं नाही, तसं जरा सगळेजण जागे व्हा. काही गोष्टी तशाच पद्धतीनं कान उघडे ठेवून ऐकल्या पाहिजे. आपल्याकडं 150 वर्ष राज्य इंग्रज करून गेले, बरोबर ना? पण त्याच्या आधीचा भारत कधी विचार केलाय का? कसा होता? असं म्हणतात, आपण इतिहासात वाचले, आपले पूर्वज सांगतात की भारतातून सोन्याचा जोर निघत होता. म्हणजे इतका समृद्ध देश होता. फक्त समृद्धच होता का? नाही, स्वयंपूर्ण पण होता. फक्त स्वयंपूर्ण होता का? तर स्वयंपूर्णासोबत ज्ञानी पण होता. तक्षशिला, नालंदासारख्या युनिव्हर्सिटी आपल्या देशात होत्या. जगातून लोक इकडे येत होते. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुमच्या एक लक्षात आलं असेल की या प्रार्थनेमध्ये सर्वांना शब्द सतत आहे. आमच्या इंग्लिश प्रार्थनेत सुद्धा ऑल आहे, ऑल. याचं कारण असलं की आपल्या भारताची संस्कृतीच अशी थोड आहे की आपण सर्वे भवन्तु सुखिनो सर्वे सन्तु निरामया. आपला देश असा एकमेव देश आहे की जो सर्वांचा विचार करतो. सद्गुरू वामनराव पै यांनी जीवनविद्या 70 वर्षापूर्वी स्थापन केली. तर मूळ उद्देश हा की विश्वात शांती व्हावी आणि आपल्या भारत देशाने सर्व जगाचं नेतृत्व करावं अशी स्पेसिफिक संकल्पना मांडली. आणि तुम्हाला संकल्पना बऱ्याच स्पष्ट होतील आणि प्रत्येक गोष्टीला का विचारल्याशिवाय काही कळत नाही. कारण ही संपूर्ण जीवनविद्या ही शास्त्रीय आहे. वी आर अँसरेबल. दुसरी तर्कशुद्ध आहे आणि तिसरी. तर या सर्वांचं मी आपल्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी स्वागत करतो आहे. आणि याचबरोबर आपण सर्व उपस्थित हिंदू प्रेमी बंधू भगिनीनो आणि त्याच वेळेला माझ्या सर्व परमप्रिय स्वयंसेवक बंधूंनो, काय आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत व सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. गेल्या महिन्यामध्ये अरे आपल्याला माहित नाही महिला किती श्रेष्ठ आणि सन्मान होता. वी हॅव फॉरगॉटन दॅट. लक्षात ठेवा, गतेईच्या सोडून धडे घ्यावे लागतात, नाही तर त्याला गधडे असतात म्हणतो आम्ही. येस, वी हॅव टू लर्न. आता आणि म्हणतात म्हणजे इनटॉलरंट. काही मूर्ख लोक काय म्हणतात, भारत इनटॉलरंट देश आहे. मूर्ख आहेत ते लोक. हे सिद्ध करून टॉलरंट जबरदस्त. तुम्हाला इराण आर्यावर्त म्हणायचे. डू यू नो दॅट? आर्यावर्त. येस, आत्ता सुद्धा इराणमध्ये विष्णूचं मंदिर आहे. येस, यू कॅन सी. त्यांनी ते म्युझियममध्ये ठेवलं. आता तिथं मुसलमान झाले ना. तिथले पारशी लोक ना, पारशी, त्यांच्यावर बलात्कार केले आणि हाकलून लावले. पारशी कुठे आले हो? भारतात आले. भारताने त्याला सामावून घेतलं. आले की नाही? आपण सगळ्यांना सर्व समावेशक आहोत. मोठंच मन आहे आपलं. मग कुठं आले पारशी? बघा, केव्हा 8वी ते 10वी समुद्रमार्गे भारताकडे आले आणि संजान इथे पोचले. गुजरातमध्ये पोचले. कोण होता राजा? हिंदू राजा जादी राणा. कळलं? म्हणून पारशी लोकांची भाषा गुजराती आहे. बघा, कळलं? गुजरातमध्ये आणि मुंबईला आले. यू शुड नो दॅट. आपण सर्व समावेशक आहोत. सगळ्यांना या म्हणतो आपण. आजाव. दुसरे कोण? उजेड देणारी जिल्हा आभार म्हणतो तुमचा. असाच राहू दे लोकसारा. जगामध्ये जितके देश आहेत त्या देशामध्ये जवळजवळ मला वाटतं की 40 ते 45% देश हे एका पंथाला मानणारे आहेत आणि दुसरे 40 ते 45% देश हे दुसऱ्या पंथाला मानणारे आहेत. आणि आपण राहिलेल्या 5% देशामध्ये येतो. इतके प्रमाणात ते देश वाढण्याचं कारण असं आहे की त्यांच्या लोकांची त्यांच्या पंथावरती असलेली दृढ भावना. कारण असे आम्ही कितीतरी लोक बघितले आहेत. आज आपण विराट हिंदू संमेलनासाठी इथं जमलेलो आहोत. आपला बहुमोल वेळ आपण दिलेला आहे. पण असे अनेक लोक बघितलेले मी की त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ
10 दिवस 11 दिवस निरंतर त्यांच्या समाजासाठी पंथासाठी ते देतात आणि म्हणून जगामध्ये आज तितके लोक त्यांचे देश वगैरे आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण एसटी कॉलनी परिसरामधील विराट हिंदू संमेलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आपलं सर्वांचं आभार मानण्यासाठी मी थांबलेलो आहोत.